नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी आता घरी आलेली असते. ती रिक्षातून खाली उतरते आणि आतमध्ये बंगल्यात शिरत असते. त्यावेळेला बाहेरून आवाज येतो की शिट, काय वेळ आली आहे असं म्हटल्यावर आता ती बाजूला बघते तर समोर भानुशाली उभा असतो. तो भूमीवर कीव करण्यासारखा आवाज काढून तिला मुद्दाम हिणवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच वेळेला भूमी त्याच्याकडे बघते आणि तो म्हणतो की हो, मीच आहे ॲडव्होकेट भानुशाली. आता तो म्हणतो की तुमचा नवरा ऐकलं मी फ्रॉडच्या केसमध्ये पकडला गेला आहे आणि मोठ्या दिवसांसाठी तो जेलमध्ये राहणार आहे. तेव्हा भूमी त्याच्या या वाक्यामुळे खूपच चिडते आणि खाली येऊन त्याला म्हणते की 1 मिनिट, काहीही बोलू नका. माझा नवरा एकतर फ्रॉड नाही आणि तो अजिबात जेलमध्ये अडकलेला नाही. मी त्याला लवकरात लवकर सोडवणार आहे. तेव्हा तो म्हणतो की मी तर ऐकलं आहे की मोठ्या पैशांच्या अफरातफरीच्या नावाखाली त्याला अटक केली. तो काही लवकर सुटत नसतो. खूप मोठा तिथे त्याचा मुक्काम असणार आहे. तेव्हा मग आता ती म्हणते की तुला वाटतंय तसं काहीच नाही आहे. तेव्हा तो म्हणतो की तुला मी चांगली ऑफर दिली होती, माझ्यासारख्या वकिलाशी लग्न कर, पण तू तर एका फ्रॉड माणसाशी लग्न केलंस आणि आता स्वतः अडकली आहेस ना. मग तुला माझ्याशीच लग्न करणं योग्य होतं, पण तू त्या आकाशकडे गेलीस. आता हे ऐकून भूमीला चिड येते. नंतर आता अथर्व हा मानसीला म्हणतो की शांत हो आणि पौर्णिमाला ओरडून म्हणतो की तुला जराही काही वाटत नाही का? मी आजीचा विचार करतोय आणि मला आणि माझ्या बायकोला शांत करतोय. नाहीतर आकाशच्या विरोधात विचार करणाऱ्या लोकांचं ना मनामध्ये स्थान आहे आमच्या, ना या घरामध्ये स्थान आहे. म्हणूनच लक्षात ठेव, जर पुन्हा आकाशच्या विरोधात एकही शब्द बोललीस तर, आणि मी विसरून जाईन की माझं तुझं काही नातं आहे. सरळ हाताला धरेन आणि तुला घराबाहेर काढेन, समजलं? असं आता तो त्याला बोलून दाखवतो. नंतर मग आता हे ऐकल्यावर पौर्णिमाच्या पायाखालची जमीन सरकते. ती खूपच चिडते आणि आकाश आता तिथे नसतो म्हणून तो अथर्व मानसीला घेऊन तिकडे बाजूला निघून जातो आणि म्हणतो की चल गं. आणि तिच्या मागोमाग आता मानसी आणि रघुके देखील जातात. आता हे ऐकल्यावर पौर्णिमाला खूपच राग येतो. पौर्णिमा म्हणते की घरातल्या नोकरासमोर या अथर्व आणि मानसीने माझा अपमान केला. मी मोठी असताना. मी बघतेच आता पुढे यांचं काय करायचं ते. यांना या घराबाहेरून काढलं नाही तर मग माझं नावच मी पौर्णिमा बदलून टाकेन, असं ती म्हणते. आणि त्यावेळेला त्या दोघांकडे ती बघतच राहते. आता भानुशाली म्हणतात की अजूनही विचार करा. तुमच्या नवऱ्याला जर सोडवायचं असेल तर माझ्याकडे चांगली ऑफर आहे. तुमचा नवरा हा लवकरात लवकर काही सुटणार नाही आणि तुम्हाला माझी मदत लागेलच. तेव्हा ती म्हणते की काहीही गरज नाही आहे मला तुमच्या मदतीची. मी माझं काही ते स्वतः बघून घेईल. माझ्या आकाशला कसं सोडवायचं आणि तो निर्दोष आहे तर तो सुटेलच, आणि म्हणूनच मला तुमची यात काहीच मदत नको. तेव्हा तो म्हणतो की तुम्हाला मदत लागेल म्हणजे लागेल. एखाद्या वकिलाची तुम्हाला मदत लागणारच आहे. काही झालं तरी हे सगळं एकट्याने करणं सोपं नसतं मॅडम. इतक्या मोठ्या केसमध्ये अडकून बाहेर निघणं काही सोपं काम नाही आहे, तुम्हाला वाटतंय तसं. त्यापेक्षा एक काम करा, चांगली ऑफर देतो तुम्हाला. मी तुम्हाला सांगतो, मी तुमच्या नवऱ्याला सोडवेन, तुम्ही माझ्याकडे परत या. हे ऐकल्यावर आता जोरातच तो कानाखाली खातो आणि ती त्याला जोरात कानाखाली वाजवून म्हणते की परत असली घाणेरडी स्वप्नही बघायची नाहीत मी तुमच्याकडे परत येणार याची. लक्षात ठेवायचं, तुमच्याकडे मी पुन्हा येणार नाही आणि तुमची ही घाणेरडी स्वप्न कधीही पूर्ण होणार नाहीत म्हणजे नाहीत. कारण आकाश किती चांगला आहे ते मला माहिती आहे. तो कधीही फ्रॉड करू शकत नाही. तो खूप चांगला माणूस आहे आणि त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. म्हणूनच लक्षात ठेवा, तुमचे ही जी काही स्वप्न आहेत ना पाहिलेली, ती दिवसाढवळ्याच पाहू नका किंवा रात्रीही पाहू नका, कारण ती कधीही पूर्ण होणार नाहीत. मी तुमच्यापर्यंत कधीही पोचू शकणार नाही. हे ऐकल्यानंतर आता भानुशाली स्वतःचा राग खूपच कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. तिथून भूमी निघून जात असते आणि ती निघून जाताना लगेच भानुशाली म्हणतो की बघा, मी तुम्हाला चांगली ऑफर दिली होती, ती तुम्ही नाकारलीत. आता पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून मीच उभा राहणार आणि आकाशला कडकात कडक शिक्षा कशी होईल ते मी बघणार. आता त्याच्यासाठी त्याला शिक्षा मिळावी यासाठी मी लढणार. तुम्हाला मी सांगितलं होतं मी केस घेतो, तुम्ही नाही ऐकल्या. ठीक आहे, तुम्ही तुमच्या मनाचं करा, मी माझ्या मनाचं करतो. मी त्याच्या विरोधात नक्कीच कोर्टात केस लढणार आणि तो गुन्हेगार कसा आहे ह्या सगळ्यात मी सिद्ध करून नक्की दाखवणार. आता हे ऐकल्यावर भूमीला मात्र टेन्शन येऊ लागतं. मात्र ती त्याच्यापाशी काहीच बोलत नाही. ती म्हणते की तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा, मला तुमची गरज नाही. मी माझ्या आकाशला नक्कीच सोडवू शकते, कारण तो खरा आहे, असं म्हणून ती आता तिथून निघून चाललेली असते. आणि भानुशाली हा तिच्याकडे बघून तिच्यावर हसत असतो आणि त्याच वेळेला ती निघून जाते आणि ती त्याच्याकडे मागे वळूनही बघत नाही. तेव्हा भानुशाली तिथेच उभा राहून म्हणतो की भूमी, ही जी काही तुम्हाला कानफाटात मारली आहेस ना, त्याचा बदला मी नक्की घेणार. हे जे काही केलं आहेस ना, हे तुला नक्कीच चुकवावं लागणार आहे. याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे आणि आकाश तुझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि जोपर्यंत आकाश बाहेर येईल तोपर्यंत तू माझी झालेली असशील आणि माझं व्हायचं असेल तर तुला आकाशची तेव्हा सुटका मिळेल, असं तो स्वतःशीच बोलतो. आणि भूमी आता वर जाताना विचार करते की काय करू मी.
आता हा भानुशाली मला असं बोलून गेला, माझा आकाश 2 दिवसात जामिनावर नाही सुटला तर त्याला कस्टडीमधून जेलमध्ये टाकतील. 2 दिवसात त्याचा जामीन कसा मिळवू मी? आणि हा भानुशाली आता सूड उगवण्याचा नक्की प्रयत्न करेल. तो प्रयत्न नक्की करेल की आकाशला जेल व्हावी. मी काय करू असा विचार ती करत असते. तर इथे आकाश हा जेलमध्ये बसलेला असतो. त्याला तिथे बसून बसून खूपच भीती वाटत असते. मनामध्ये आता निगेटिव्ह विचारांचं काहूर माजलेलं असतं. काय करावं याचं काहीच सुचत नसतं. मग आता भूमी ही देवाजवळ दिवा लावते आणि देवापुढे हात जोडते. देवी योगेश्वरीपुढे हात जोडत ती आकाशच्या सुटकेची विनंती करत असते. ती मनातच म्हणते की देवा, लवकरात लवकर माझ्या आकाशला लवकर सोडव. आणि देवी योगेश्वरी समोर जाऊन तिला हतबल झालेलं असतं. तिच्या डोळ्यातून आता पाणी येऊ लागतं आणि आकाशलाही इथे खूपच बेचैन व्हायला झालेलं असतं. तो सारखं उठत बसत असतो. त्याला तिथे नकोसं झालेलं असतं आणि त्याला भूमीबरोबरचे सगळे लग्न झालेले क्षण आठवू लागतात. लग्नातले क्षण, त्यानंतर जेव्हा जेव्हा तो फसलेला असतो तेव्हा तेव्हा भूमीने कशाप्रकारे मानसिक रुग्ण असताना त्याला वाचवलेलं असतं हे सगळं त्याला आठवतं. नंतर त्याला झालेली जेल, तो कसा फसला या सगळ्याचे विचार त्याच्या डोक्यामध्ये आता सुरू असतात. तो विचार करतो की हे सगळं माझ्यासोबत अचानक काय घडलं आहे, अचानक असं कसं झालं, असे विचार त्याच्या डोक्यामध्ये येऊ लागलेले असतात. नंतर आता भूमीला पाहून मानसी आजी आणि बाकीचे सगळेजणही येतात आणि भूमीच्या मागून उभे राहून देवी योगेश्वरीकडे आकाशच्या सुटकेची प्रार्थना करत असतात. आणि भूमी मात्र डोळे पुसत पुसत देवी योगेश्वरी आईकडे प्रार्थना करत असते. आणि रागिनी, पौर्णिमा, अभिजित तिघंही एकदम लांब उभे राहून हसत असतात. सगळ्यांच्या परिस्थितीचं त्यांना खूप मजा वाटत असते आणि रागिनी मात्र खूपच हसत असते. मनातल्या मनात ती म्हणत असते की भूमी, देवीकडे प्रार्थना कर, काही होणार नाही. एका दिवसात तू काहीही करू शकणार नाही असं मनातच तिच्या विचार सुरू असतात. आणि अभिजितला देखील हे पाहून खूपच बरे वाटत असते. मात्र राजा काका, अथर्व, मानसी आजी सगळेही खूपच दुःखात असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी आजी एकटक अशीच बसलेली असते. तिकडे मानसी येते आणि म्हणते की आजी चला, तुमच्या गोळ्या खाऊन घ्या आणि दूध पिऊन घ्या. तेव्हा ती म्हणते की नको ग मानसी, मला काही नको, खरंच मला काही खाण्याची इच्छा नाही. माझा आकाश तिथे बिचारा कसा राहत असेल काय माहिती, कुठलं दुःख त्याच्या वाट्याला आले आहे, इतके त्रास कसे त्याच्या नशिबाला. तेव्हा मानसी म्हणते की आजी तुम्ही खाऊन घ्या, सगळं व्यवस्थित होईल. आणि तुम्ही जर अशा झालात तर मग कसं काय व्हायचं, आपल्याला बघितलं पाहिजे ना सगळ्या गोष्टी. तितक्यात अथर्व येतो आणि विचारतो म्हणू काय झालं. तेव्हा ती म्हणते की बघ ना आजी गोळ्या. तेव्हा तो थांब असं म्हणतो आणि म्हणतो की आजी, ए आजी ऐक ना काय सांगतोय. अगं भूमिताई ना आज गेली आहे तिकडे आणि तुला माहिती आहे आज ना बहुतेक ती आकाश भाऊजींचा जामीनच करणार आहे. आज ती बोलते की तिच्याकडे असं काहीतरी आहे ज्याने जामीन मिळेल. हो का खरंच असं आजी विचारते. तेव्हा मग तो म्हणतो की दे हे दूध पिऊन घे लवकर आणि गोळ्या खाऊन घे चल. मग आता आजी ते ऐकल्यावर पटापट दूध प्यायला लागते आणि गोळ्याही खाते. मानसी अथर्वकडे बघून खूपच खुश होते. आणि तितक्यातच जोरजोरात अभिजित आवाज देत देत खाली येतो. तो म्हणतो की अथर्व मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा आता तू काल काय बोललास असं तो विचारतो. मग अथर्व म्हणतो की दादा आपण या गोष्टीवर नंतर बोलूया थोडं. तेव्हा मग त्याला लक्षात येतं की तो मानसीला बाजू घेऊन पौर्णिमाला बोललेला असतो की तुला घराबाहेर काढेन. अभिजितला तो म्हणतो की दादा ही वेळ नाही, आपण नंतर बोलू. तेव्हा तो म्हणतो की नाही मला आत्ताच बोलायचे आहे. प्रत्येक वेळेला तुम्ही माझ्या पौर्णिमाला का बोलत असता, तिला प्रत्येक वेळेला का धमक्या देत असता. आता अथर्व म्हणतो की तुला आता बोलायचंच आहे तर ऐक, तुझी बायको काय बोलते ते बघ जरा, आता घरातली परिस्थिती काय आणि काय वागते ते बघ जरा. तेव्हा मग मानसी म्हणते की हो प्रत्येक वेळेला हिला चिडचिडच करायची असते. तेव्हा पौर्णिमा म्हणते की प्रत्येक वेळेला दोघीजणी बहिणी मिळून मला एकटं पाडत असतात, मी सावत्र आहे म्हणून. तेव्हा मानसी म्हणते की अगं तुला आम्ही सावत्र कधीच म्हणलं नव्हतं. अथर्व, अभिजित त्याचप्रमाणे मानसी पौर्णिमाचे वाद लागतात. आजी चिडून म्हणते की बस करा रे बस करा, काय चाललंय काय तुमचं. अरे घरातला मुलगा आकाश सगळ्यांना नेहमी घर बांधून ठेवतो, पण आज तो नाही आहे, तो मोठ्या संकटात आहे. तर सगळ्यांनी एकत्र यायच्या ऐवजी तुम्ही दोघं त्याच्याचेच भांडण करताय, काय करताय. अरे सखी भावंड आहात ना तुम्ही, सखी वैरी असल्यासारखे काय वागताय. आणि तुमच्या याच गोष्टींचा फायदा बाहेरचे लोक घेतील, कळतंय का काही तुम्हाला. काय वागताय तुम्ही असे सगळे. त्या आकाशला बाहेर काढण्यासाठी तुम्ही एकत्र आले पाहिजेत, पण तुम्ही आपापसातच भांडताय, हे बरोबर नाही आहे. आणि लक्षात ठेवा जर पुन्हा मला असं कधी आढळलं तर निर्वाणीचंच सांगते, मग मी काय करेन हे माझं मलाही माहीत नाही. चला जा आपापल्या कामाला लागा असं म्हणून आजी सगळ्यांना हकलते. नंतर भूमी येते. आकाश म्हणतो की काय झालं भूमी, जामिनाचं काही झालं आहे का. तेव्हा आकाशची परिस्थिती पाहून भूमी म्हणते की हो आकाश, मी बघते काय करता येईल ते, तू काळजी करू नकोस. आणि काही सापडलंय का क्लू असा तो विचारतो. तेव्हा भूमी म्हणते की नाही अजूनही काही सापडलं नाही, पण प्लीज तू शांत हो. तेव्हा तो म्हणतो की नाही गं भूमी, मला असं इथे आलो तेव्हा वाटत होतं की मी लवकर सुटेल, पण मला खूप भीती वाटायला लागली आहे, खूप बेचैनी होती आहे, काय करू काहीच कळत नाही आहे, इथे रमतच नव्हतं गं माझं मन. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश प्लीज तू शांत हो, मी आहे ना. आणि मला आता राजा काकांकडून एक कळलं की आपली जो भिंत बांधणारा माणूस होता
तो तांडेल वसाहतमध्ये राहतो आणि तिथे जावं लागेल, शरद त्याचं नाव. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, नाही नाही, हां, तुला तिथे अजिबात जायचे नाही, अजिबात म्हणजे अजिबात. तिथे तुझ्या जीवाला रिस्क असू शकते. तांडेल अजूनही जेलमध्ये आहे आणि तिकडच्या काही लोकांनी जर तुला ओळखलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून लक्षात घे की तू तिथे जायचं नाही आहेस. तुझी रिस्क मी नाही घेऊ शकत जीवाची, तू नाही जायचं. तेव्हा आकाशला भूमी म्हणते की नाही आकाश, माझी रिस्क महत्त्वाची नाही आहे, मला काही नाही होणार, ट्रस्ट मी व्यवस्थित जाईन. फक्त मला आता तुझ्यापर्यंत पोचण्याचे मार्ग हवे आहेत. काही करून मला तुला आज जामीन मिळवून द्यायचंच आहे. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, मला मिळेल ना गं जामीन? तेव्हा ती म्हणते की हो नक्की, चल तू खाऊन घे. तेव्हा तो नको म्हणतो. तेव्हा भूमी म्हणते की नको, चल खाऊन घे लवकर, असं म्हणून ती त्याला भरवायला सुरुवात करते. आणि आकाश आता चमच्याने ते भरवत असताना आकाशही तिला त्याच हाताने भरवतो. पोलीस दुसरा म्हणतो हवालदार की टाईम झालाय, पण मात्र इन्स्पेक्टर म्हणतात की राहू दे त्यांना तिथे, आणि दोघेही पुन्हा खातात. आता तांडेलच्या वसाहतीत भानुशाली आणि रागिनी आलेली असते. रागिनी म्हणते की हा बघ, हे ॲडव्होकेट आहेत, ॲडव्होकेट भानुशाली, फार मोठे वकील आहेत, तुझ्या नवऱ्याची सुटका हे करणार आहेत. तेव्हा ती म्हणते की नक्की माझ्या नवऱ्याची सुटका होईल का? बाकी मला काय माहिती नाही. तेव्हा मग ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात की हो नक्कीच, मी सोडवेन तुम्हाला, तुमच्या नवऱ्याला. मला काही डॉक्युमेंट्सवर सही हवी आहे तेवढी घ्या, आणि तुम्हाला जेवढं काही विचारायचं ते मला विचारू शकता. तेव्हा आता इथे भानुशाली म्हणतो की प्रकरण अवघड आहे, एक काम करा, मी याच्या नवऱ्याला सोडवतो, तुम्ही भूमीच्या नवऱ्याला कसं सोडता येणार नाही ते बघा. तर आता भूमी तांडेल वसाहतीत पोचलेली असते आणि त्याच वेळेला ती एका माणसाला विचारते की शरद नावाचा गवंडी कुठे आहे. तेव्हा ती म्हणते की तो चहा टपरीवर तिथे आहे. तेव्हा तो तिकडे जाते आणि बघते तर शरद नसतो, तो बबन असतो. तो म्हणतो की मी बबन, हे तर शरदचं शर्ट आहे म्हणून घोळ झाला. शरद पण मला काल 2 दिवसापासून सापडला नाही, कुठे गेला काय माहिती नाही. तेव्हा मग भूमी म्हणते की त्याचं घर. तेव्हा तो बबन सांगतो की ते बघा त्या दिशेने दुसऱ्या गल्लीत त्याचं घर आहे, तिकडे जा. आता भूमी ती तिकडे येत असते. भानुशाली हा सुगंधाच्या घरी जातो आणि रागिनी पुन्हा परतीच्या प्रवासाला निघते. आणि नंतर आता रागिनी ही त्या तांडेल वसाहतीमधून बाहेर पडत असते आणि त्याच वेळेला भूमी देखील तिथूनच त्याच दिशेने येत असते. तेवढ्यातच भूमी आणि रागिनी या दोघींचा एकमेकांना धक्का लागतो आणि दोघी एकमेकींकडे बघतात. आता रागिनी भूमीला जेव्हा बघते तेव्हा तिची जमीनच हादरते. ती म्हणते मनातच की भूमी इथे कशी? तेव्हा आता भूमी म्हणते की आत्या, तुम्ही इथे कशा काय? आता भूमीला रागिनीवर संशय येऊ लागतो. ती तिच्याकडेच बघत राहते आणि रागिनीला आता काय बोलावे काहीही सुचत नाही. तिचं तोंड पूर्णपणे बंद झालेलं असतं. आणि त्याच वेळेला आता रागिनी ही समोर असताना भूमी म्हणते की ही धमकी आत्या इथे कशी आली? प्रत्येक वेळेला आत्याचाच भास मला कसा होतो असा विचार तिच्या डोक्यामध्ये यायला लागतो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रागिनी ही अभिजित आणि पौर्णिमाला सांगत असते की अगं प्रेमात वेडा झालाय हा माणूस, काय करता येईल ना काहीच सांगता येत नाही. आणि त्यानंतर आता रागिनी ही असं बोलल्यावर भूमी देवापुढे हात जोडत असते आणि म्हणते की आई योगेश्वरी, आकाशपर्यंत पोचण्याचा मार्ग मला दाखव. आजच्या रात्रीमध्ये आकाश सुटला पाहिजे, नाहीतर उद्या त्याची जेलमध्ये रवानगी होणार. त्याआधी मला काहीतरी मार्ग दाखव देवी. तितक्यातच तिचा फोन वाजतो आणि कोणतरी समोरून एक माणूस म्हणतो की तुमच्या नवऱ्याला जर सोडवायचे असेल तर ते कसे सोडवायचे याचे सगळे पुरावे हे माझ्याजवळ आहेत. म्हणून भूमीला तो भेटायला बोलवतो. भूमी म्हणते की मी आली आहे भूमी महाजन, कोण आहे तुम्ही, कुठे आहात तुम्ही? त्याच वेळेला आता समोरून भानुशाली हा चेहऱ्याला मास्क लावून येतो आणि तो म्हणतो की मी आहे तुमच्या नवऱ्याला सोडवण्यासाठी. त्याच वेळेला आता त्यासाठी पण तुम्हाला माझी किंमत चुकवावी लागेल, असं आता तो तिला म्हणतो आणि तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करतो. आता भानुशाली हा भूमीबरोबर नेमकं काय करणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.